तर क्रिकेट प्रेमींसाठी देखील ही खूप खुशखबर असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धा म्हणजेच जय भंडारी चषक, जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2025 सुरू करतोय. या स्पर्धेचं 5वं वर्ष असेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजेच रोख रक्कम 51,111. त्यांचा सेकंड प्राइज असेल ते 25,555. ही स्पर्धा एक ग्रामपंचायत गट तसेच एक तालुका गट या गटामध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू आयकॉन स्वरूपात खेळणार नाही. या स्पर्धेचं प्रवेश शुल्क असेल ते 3,000. या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर वंटी चवंडे, प्रसाद भोते, त्यानंतर तेजस बिर्जे, पिंट्या मांजरेकर, शिवम शिबलकर, राज सुर्वे यांच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश नोंदवू शकता. प्रथम येणारे 32 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. तर लाईनअप साठी या ठिकाणी श्री बाळूदादा साळवी दाखल झाले आहेत. मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण देखील लाईनअप साठी या. बाष्टे काका, त्यानंतर प्रकाशजी घवाळी, बाळू कदरेकर, अशोकजी टिकेकर, प्रकाश घवाळी, राजीव घवाळी, सुबोध पावसकर, प्रबोधजी पावसकर आपण देखील या. त्यानंतर चंदनजी पकिये, पर्पल कॅप काढून जायचे. काल ऑरेंज कॅप होती, आज आपल्याकडे पर्पल कॅप आहे. डबल धमाका. तर लाईनअप साठी दोन्ही संघ उपस्थित असेल. एके बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना निवकुला संघ. त्यानंतर समीरजी आपणास देखील विनंती असेल, समीर भाई आपण देखील लाईनअप साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. समीरजी साळवी आपलं देखील या ठिकाणी स्वागत असेल, आपण देखील लाईनअप साठी जायचंय. तर दोन्ही संघ लाईनअपसाठी उभे असतील. एके बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना निवकुला संघ स्थानिक संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑल परटवणे हा संघ. बाळूदादा साळवी यांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याची नाणेफेक घेतली जाईल. त्यानंतर अंतिम सोहळ्याला सुरुवात होईल. यावेळेस नाणेफेक केली जाते. बाळूदादा साळवी यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळामध्ये कळेल कोणता संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर ऑल परटवणे हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. पाहूया नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय घेतला जातोय. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. या ठिकाणी ऑल परटवणे या संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय, तर फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारताना दिसेल तो यावेळेस मात्र शिवगर्जना निवकुल हा संघ.
तर जय हनुमान क्रिकेट क्लब कर्ले रत्नागिरी आयोजित शिवसेना पुरस्कृत आमदार चषक 2025 पर्व पहिला भव्य नाईट अंडराम ओपन क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। दिनांक 19 जानेवारी पासून ही स्पर्धा चालू होते। ही स्पर्धा एक ग्रामपंचायत तसेच एक वाडी मर्यादित असेल। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल ते रोख रक्कम 21,111, सेकंड प्राइज असेल ते या ठिकाणी मात्र 15,555, तसेच भरघोस अशी बक्षीस। या स्पर्धेचं प्रवेश शुल्क असेल ते 1200। या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर अनिकेत मोरे, अनिकेत कुलिये, त्यानंतर क्रिश हातपळे, मुन्ना झापडेकर, ओम नागवेकर या सर्वांशी संपर्क साधून आपण आपला प्रवेश नोंदवू शकता। स्पर्धेचं ठिकाण असेल कर्ले मिठागर मैदान, गणेश भारती शेजारी, रत्नागिरी। सर्व लाईनमन आपापली जागेवरती दाखल व्हा। आपण लगेचच या अंतिम सोहळ्याला, अंतिम सामन्याला सुरुवात करतोय। अंतिम सामन्याची लढत असेल ऑल परटोने विरुद्ध शिव गर्जना न्यू कोल हा संघ। सलामीची जोडी यावेळेस मित्र दाखल केली जात आहे। पंचांचा इशारा विसरायचा सामन्यात सुरुवात केली जात आहे। सलामीचं जोडो एके बाजू कसा तो अमे बारगुडे, नौशकच्या देशिक रोहित बारगुडे आणि षटक क्रमांक पहिला प्रथम क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असा या ठिकाणी व्यवहाराच व्यवहार म्हणजे बबलू पवार परटोना एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर दाखल केलं जात आहे। पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करीत स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज असा तो या ठिकाणी अमय बारगुडे। पहिलं चेंडू मोठा फटको आखाड्याच्या पहिल्या डेट चेंडू जात आहे डायरेक्ट चंद्रावर। चौकारां हे जर स्वागत केलं जाता बबलू याचा सुरेख असो चौकार आम्याच्या बॅट मधना, म्हणूनच मालवणात म्हटलं जातं गावला त्याचा फावला नाही त्याचा बोर्डावरती कोरा नाम राहुला। चौकारां धाव संख्या होत्या 7/4 खाता उघडताय। पुढचा चेंडू वेगवान चेंडू होतो, पायांका चेंडू आदळत आहे, डॉट चेंडू सर समाप्त होत आहे बबलूच्या माध्यमातून। अंतिम सामनो एक हाय व्होल्टेज समन्वयत यात शंका नसतात कारण दोन्ही संघ मातब्बर संघ असतील। डॉट चेंडूचं सांगताय सर पंचांच्या माध्यमातून कोणतोच इशारा सर येत नाही। धावसंख्या 4 वर स्थिरावता। मुख्य पंच असतील संजय उर्फ भाऊ तोडणकर नावाजलेले पंच, वय वर्ष 53 आणि 53 या वर्षात पण अप्रतिम असा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खेळला जाता। पंचांचा इशारो सरकता बघता भजी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडूचा इशारो आणि धावसंख्या पुढे सरकता। धावसंख्या होते 7 वरती ती म्हणजेच 5 धावा। 5 धावसंख्या 7 वरती बोगूक मिळत आहे।
नगर परिषदचा इलेक्शन जसा पुढे सरकला तसे टीम मीटिंग घेतले जातात. बबलू पवार टीम मीटिंग बोलवता कानमंत्र दिले जातात. बबलू एका समजावला जाता की एक एक धावेचा महत्व आपल्याला माहीत हवा, कारण एक एक धावेन पण बरेचसे संघ या स्पर्धेतनं बाहेर फेकले गेले. अतिरिक्त धावा काहीतरी महागडे ठरत असतात. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती ती म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतात तो बबलू पवार. आक्रमक असतो पटको मिड ऑफच्या डोक्यावरनं आखाड्याच्या पहिल्या वेळीत कटकार बॉट जागेवर पलटी. सुरेख अशी फलंदाजी भोगूक मिळत आहे आम्याच्या माध्यमातून. आम्याचा जर विचार केला गेला तर रत्नागिरी जिल्ह्यातली बरीचशी मैदानं हे गाजवीत असता. आपल्या गावच्या मैदानात आणि आपल्या गावच्या संघातनं खेळताना जो चौकार षटकार ठोकता त्यात वेगळीच मजा असता. त्यावेळेस पंचांचा इशारा होता करायचा होतो नरकासूर, पण तयार झालो संकासूर असा म्हणूक लागात. पंचांच्या माध्यमातून हैसर इशारा येता वाईट+1 2 धावांची मोहर सातबाऱ्यावरती लागली जाता आणि धावसंख्या होत आहे 11 धावा. एकावर एक 11 ही धावसंख्या बघून येत आहे. वेगवान चेंडू होतो. पुन्हा एकदा पंचांचा इशारा टाकायचा होतो अलिबागात. चेंडू जात आहे देवबागात. कुडाचा प्रवास या ठिकाणी बबलू पवारच्या माध्यमातून. एका धावेन धावसंख्या सर वाढता. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती 12 धावा. फिरोग थोडंसं खवळलेलं दिसता. माझ्या जर अशीच गोलंदाजी करत राहिलंच तर नक्कीच आपलं पत्तो कड होत. काहीतरी या विजयाच्या दृष्टीने आपल्याला जर वाटचाल करायची असतात तर चांगलं खेळ सादर करू लागात. म्हणूनच म्हटलं जातं आमदार किशात असतात दमडी तर खाऊक मिळत कोंबडी. जर दमडी असत तरच कोंबडी खाऊक मिळत. जर चांगलं प्रदर्शन चांगलं खेळ सादर केला तरच या शिवगर्जना चषकावरती आपण नाव करू. सुंदर अशी स्पर्धा आपल्यास बघू मिळत आहे. क्रिकेटची एक मेजवानी आपल्यास मिळता. लेगसाच्या दिशेत देखनो सोपटको स्क्वेअर लेगच्या कपडावरना चेंडू जात आहे एका धावेच्या प्रवासासाठी. जशी वडी हलवतात तसं चेंडू हलवायचा प्रयत्न हैसर केला जाता. गुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणा याचा कायक संबंध नसता. तसा क्रिकेटच्या मैदानावर फक्त वळवण्यात काय अर्थ नसता, कारण चौकारांची आतषबाजी अपेक्षित असता आणि चौकाराची आतषबाजी करता तो आम्या या चौकारांना धावसंख्या वाढता. पहिल्या षटकाचा खेळ हैसर संपता आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती 17 धावा. 17 ही धावसंख्या सातबाऱ्यावरती नोंदवली जात आहे. जत्रा हे एका मागोमाग एक येतच असतात. जत्रा हे एका मागोमाग एक येतच असतं. फक्त फिरणारे गोपान हवा. तसे हे क्रिकेटची स्पर्धा बरेचसे एका मागोमाग एक येतच असतं. परंतु ही शिवगर्जना चषकाची जर स्पर्धा खेळायची असतात तर वर्षाचे 365 दिवस वाट बघ पाहिजे. असं देखणं आयोजन या आयोजन मंडळींकडनं केलं जातं. या असणारा प्रेम या प्रेमाखातर हे बरेचसे संघ हैसर दाखल होत असतात आणि आपल्या क्रिकेटचा करिश्मा दाखवत असतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल केले जाते तो फिरोज सिंदगी. बऱ्याच फलंदाजींची ना जिंदगी बर्बाद केला असं ह्यो फिरोज सिंदगी गोलंदाजी मार्कवर दाखल झालोय. आडव्या बॅटचा फटको मोबड्यान रेच काढणं म्हणजे काय असता तो दाखवायचा प्रयत्न रोहित करत होतो, परंतु असफल ठरलो. डॉट चेंडू समाप्त होत आहे. फिरोजेचा पुढचा चेंडू सुंदर फटको मिड ऑफच्या कपडावर जात आहे. आखाड्याच्या पहिल्या अडीत चौकार. चौकारांना धावसंख्या हैसर वाढता. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती 21 धावा. 2वर 1 21 ही धावसंख्या बघूक मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज सज्ज असतात. स्ट्रायकिंग एंड वरती रोनित सज्ज. बघूया काय घडत. वेगवान चेंडू होतो. वेगवान असो फटको घुटना टेक आणि तमाशा देख म्हणजे काय फलंदाजी असतात तो रोनित दाखवायचा प्रयत्न. मोठी मोठी स्पर्धा गाजवीत असतात. मोठमोठे सामने गाजवीत असतात तो रोनित आणि आपल्या गावच्या मैदानावर अप्रतिम असा खेळाचा सादरीकरण करताना दिसत आहे. 9+4 4 धावा. एकूण 5 धावा मिळतात. या 5 धावेन धावसंख्या होत आहे ती म्हणजे 30 धावा. चौकारांची आताशबाजी हैसर बघूक मिळत आहे रोनितच्या माध्यमातून. सुरेख असो खेळ हैसर बघूक मिळतात. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती ती म्हणजे 30 धावा. चांगली फलंदाजी हैसर बघूक मिळत आहे रोनित बारगुडेच्या माध्यमातून. बारगुडे बंधूंची जोडी हैसर बघूक मिळत आहे. टीम मीटिंग घेतल्यानंतर परत एकदा सज्ज होत आहे तो परटवणे संघ. सज्ज होत आहे तो फिरोज सिंदगी. पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करीत वेगवान चेंडू होतो. बॅटची कडा घेऊन चेंडूचा प्रवास असात एका धावेसाठी. या एका धावेन धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती 31 धावा. 3वर 1 म्हणजे 31 धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळत आहे. मॅचच्या माध्यमातून पण कानमंत्र दिले जातात, कारण मगाशीच रोनित एका दुखापत झाली होती. स्प्रे मारल्यान मगाशी गेलो आतमध्ये, शाळेच्या आत गेलो, स्प्रे मारल्याने परत एकदा सज्ज झालो असे रोनित. कारण गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. गावासाठी जे क्रिकेट खेळतात ते खरोखरच मोठे होत असतात. कारण देना नाही घेणं आणि कंदील लावून येणं म्हटलं जातं मालवणात. सुंदर असो खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघू होता. बघूया फिरोज रोखीत काय.
सुंदर असो चेंडू होतो, उसळी घेणारा चेंडू. जसो अण्णा नाईक शेवंतावर जॅक लावायचो तसो अशफाक स्क्वेअर लेग अंपायर कडे जॅक लावायचा प्रयत्न करीत होतो. पंचांचो इशारो नाबादचो, पंचांचो इशारो पुन्हा एकदा हैसर येता. व्हाईट चेंडूचो अतिरिक्त धावेत वाढ हैसर होत आहे. फिरोज येतो पुढचा चेंडू, देखणं फटको मिड ऑफच्या कपडावरना चेंडू जात आहे. आखाड्याच्या पहिल्याडीत खटकार वट, जागर पलटी, टांगो पलटी आणि घोडो फरार. धावसंख्या होत आहे 7 बऱ्यावरती 36 धावा. 3 वर 6, 36 धावसंख्या 7 बऱ्यावरती बघू मिळत आहे. 2 षटकांचा खेळ सर संपताय. धावसंख्या होते 36 धावा. तिसऱ्या षटकाचं भार सांभाळीत गोलंदाज सागर निवाते, मॅन फ्रॉम वडाला, मुंबईचं ह्यो सितारो. मुंबईतली बरीचशी स्पर्धा त्याच्यावरती हे वर्चस्व गाजवित असता आणि रत्नागिरीवर असणारा प्रेम, रत्नागिरीच्या क्रिकेटपटूंवर असणारा प्रेम त्या व्यक्त करण्यासाठी तो हे सर दाखल झालोय. पटोनी संघातनं खेळताना दिसत आहे. 2 सामन्यात तो असफल ठरलोय, परंतु या तिसऱ्या मोठ्या आणि अंतिम सामन्यात बघूया कसं काय खेळ सादर करीत. पहिलं चेंडू आखाड्याच्या पहिल्याडीत पाठवलं जातात. डायरेक्ट चंद्रावर चेंडू जात आहे सीमा पार, चौकार. म्हणूनच म्हटलं जाता गावला त्याचा फावला नाही, त्याचा बोर्डावरती कोराना भरवला. आता फावला येता आम्याचा आणि बोर्डावरती कोराना भरवला येता सागर निवातेचा असा म्हणू लागत. परंतु या क्रिकेट असा काय घडीत सांगू शकत नाही. यावेळेस पण मोठं फटको खेळायचा विरोध होतो, नको त्या ठिकाणी फटको मारलं जाता. डॉट चेंडूची सांगता हे सर होता. धावसंख्या होते 7 बऱ्यावरती 40 धावा. आक्रमक असो खेळ हे सर बघूक मिळत आहे. बारगुडे बंधूंकडनं एके बाजूक असत तो रोनित, तर दुसऱ्या बाजूक या ठिकाणी अमय आक्रमक अशी खेळी सादर करता. मोठो फटको खेळायचो इरादो हे सर नष्ट केलं जात आहे. एकेरी धाव मिळत आहे. एका धावेन धावसंख्या वाढताय. धावसंख्या होत आहे 7 बऱ्यावरती 41 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतात. तो सागर निवाते स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात. तो देखणं असा क्षेत्ररक्षण पण बघू मिळत आहे. तर या ठिकाणी अशफाक मदारच्या माध्यमातून डेंजर झोन मध्ये क्षेत्ररक्षण करणं हा म्हणजे सोपा काम नसता. आता अशफाकच्या माध्यमातून केला जाता. यावरचा रोनितीलो माझ्या म्हणता असाच खेळत राहिलंच तर काहीतरी 15,000चा तिकीट मिळात. आक्रमक खेळू हवा. 25 ने 15 म्हणजे 10,000चा डिफरन्स. पण हे डिफरन्स साठी खेळणारे प्लेयर नव्हे तर गावासाठी खेळणारे प्लेयर असतात. माका पण माहित असतात. तेव्हाच देखणं असो खेळ ते सादर करतात. सुंदर अशी गोलंदाजी बघू मिळत आहे सागर निवाते याच्या माध्यमातून. धावसंख्या होत्या 7 बऱ्यावरती 41 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सागरच्या माध्यमातून बघू मिळत आहे. वेगवान चेंडू, वेगवान असो फटको आखाड्याच्या पहिल्याडीत डायरेक्ट चंद्रावर. 3 षटकांचा खेळ सर संपता आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बघू मिळत आहे 7 बऱ्यावरती 45 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघू मिळत आहे ती म्हणजेच 45 धावा. अखेरचे 6 चेंडू बाकी, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अखेरचा षटक बाकी असत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल केला जात आहे तो म्हणजेच कैलास उर्फ आप्पा शिर्के. जवळजवळ 2 दशका ज्याच्या माध्यमातून क्रिकेटवरती अधिराज्य गाजवला जाता तो म्हणजेच आमचा मित्र कैलास रूप आप्पा शिर्के. आम्ही लहान होतो तेव्हापासून ते का जाळ्याच्या बाहेर न बघता आहे. भरपूरचा अनुभव त्याच्याकडे असतात आणि तेवढा सातत्य पण राखला गेलाय. चांगल्या खेळाचं सादरीकरण आप्पाच्या माध्यमातून बघू मिळता. स्वीस्टार झंझिनाका या संघातनं त्यांना भरपूरचा क्रिकेट खेळला, नाव पण केला होता. त्याच्यानंतर आप्पा म्हणजे कोण त्यांना बऱ्याच रत्नागिरीकरांका दाखवून दिल्या. तो कैलास रूप आप्पा यावेळेस 4थ्या षटकाचा भार सांभाळीत. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू आणि पहिली अवदसा पहिली साडेसाठी आणि त्या ठिकाणी माका वाटला होता येणारो गणेशोत्सव बघून जात मागे गणेशोत्सव पर्यंत थांबित असा वाटला होता रोनित, पण त्याच्या आधीच कलाटला
पहिलं धक्को बसताय या ठिकाणी शिवगर्जन नेवकोल संघाक. धावसंख्या होत आहे 45 धावा. 45 धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळत आहे. नवीन फलंदाज दाखल केलं जाते तो यश घबाळी प्रभावी ठरलो आहे. मागचे 2 सामन्यांचा जर विचार केला तर क्वार्टर फायनल सेमीफायनल गाजवलेलो खेळाडू यश घबाळी. गोलंदाजी मार्कवर आप्पा शिर्के असाद. सुंदर फटका होता. देखनसा क्षेत्ररक्षण नको नको जाव्या आणि व्हाईन चाटून खाव्या अशी गत मैदानावरती घडता एकेरी धाव सर घेतली जाता. आप्पाकडे मारू की फिरोजकडे या द्विधा मनस्थितीत थांबलो होतो तो अशफाक मदार. आप्पा याचा पुढचा चेंडू खेळू सज्ज असतात तो अमय बारगुडे. चारो इलो की सातबाऱ्यावरती नोंद घातली जाता. वाईट चेंडूचो इशारो. धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे 47 धावा. 4 7 धावसंख्या बघूक मिळत आहे. पुढचा चेंडू आप्पा याचो खेळू सज्ज असतात या ठिकाणी अमय बारगुडे. देखनो फटको खडे खडे फटको खेळायचा प्रयत्न आपल्याच फॉलोतून मध्ये चेंडू रोखलो जात आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन हे सर आप्पाच्या माध्यमातून बघू मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. खेळूक सज्ज असतात तो अमय. बघूया 3 चेंडूत कसो काय सामनो रंगात. आक्रमक कसो पटकवतो परंतु बॅट आणि बॉल याचं योग्य असं संपर्क नाही. डॉट चेंडू सर बघू मिळत आहे. दडपण प्रेशर बघू मिळत आहे या षटकात. हानामरीचा षटक असतात. धावांचा लयलूट करणारा षटक. परंतु या सामन्यात आम्याच्या माध्यमातून थोडीशी निराशा केली जाते या षटकात. बघूया चौकारांची आतषबाजी केली जाता की आप्पाच्या माध्यमातून रोखला जाता. वेगवान चेंडू आणि पंचांचा विचारो विसर येता. वाईट चेंडूचा विचारो अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळता. बैल गेलो तो गेलो आणि 9 हाताचो कासरो घेऊन गेलो असं म्हणू लागात. वाईट +1 2 धावांचा विचारो. या 2 धावीन धावसंख्या होत आहे 49 धावा. आप्पायचं पुढचं चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. बाबा गेलो पंढरपुरात येलो तरी वडे आणि ना येलो तरी वडे म्हणजे व्हाईट चेंडू म्हणू लागात. आप्पाच्या माध्यमातून वारंवार हे सर चुका होतात. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 50 धावा. पुढचं चेंडू आप्पा याचो सुंदर चेंडू होतो. फसवासो चेंडू हाताळलं गेलो. अजून या षटकातलो अखेरचो चेंडू शिल्लक. षटकाची सांगता करणारा चेंडू षटकाची समाप्ती करणारा चेंडू फेकूक सज्ज असतात तो आप्पा शिर्के. आप्पा विरुद्ध अमय अशी लढत बघू मिळत आहे. आक्रमक असो फटको चांगला आणि देखना असा क्षेत्ररक्षण म्हणूक लागात. पावडर लायसर बाजार उरकला म्हणूक लागात. 4 षटकांची समाप्ती आहे सर होत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघूक मिळतात 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 50 धावा. 51 धावांची आवश्यकता असतात. सामनो जिंकू या ठिकाणी ऑल पलटून या संघात आपण खै पण जाऊ नका. बघत राहा नवलाई पावले मित्रमंडळ आयोजित शिवकरीणा चषक 2025. तर सलामीचं जोडो हे सर दाखल केलं जात आहे. ऑल पटोले या संघाच्या माध्यमातून फिरोज सिंदगी आणि अशफाक मदार.
तर दाखल फिरोज सिंदगी आणि अशफाक मदार एक यशस्वी असं जोडो जसं नवरा बायकोंचं जोडो असतात तसं पलटुनी संघासाठी देखील एक यशस्वी जोडो सलामी जोडो म्हणून ओळखलं जाता. बरेचसे स्पर्धा या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गाजवले जातात असं जोडो असतात. तर पहिलं षटक घेऊन विराज कदम उर्फ बारक्या मॅन फ्रॉम राजापूरचं सुपुत्र एक चांगलं गोलंदाज म्हणून नावारूप असलेलो यो गोलंदाज पहिलं षटक हाताळीत स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो फिरोज सिंदगी. पहिलं चेंडू करायचं तो नरकासूर तयार झालो संकासूर असा म्हणूक लगात पंचांचो इशारो व्हायचं येता वाईट चेंडूचो एका धावेनं धावांचं स्वीगणेश केला जात आहे. पुढचा चेंडू बारक्या विरुद्ध फिरोज अशी लढत व्हायचा बोगीमध्ये देख नो पटको कवरच्या कपडावरना चेंडू जात आहे आखाड्याच्या पैलाडीत येत आहे चौकार. चौकारानंतर धाव संख्या होत आहे ती म्हणजेच 5 धावा. 5 धाव संख्या 7 बऱ्यावरती बोगूक मिळत आहे. सुरेख आणि देखणोसो फटको फिरोजच्या बॅट मधना बोगूक मिळालो. बारक्याचा पुढचा चेंडू टॅपचा प्रयत्न असफल ठरलो. बॅट आणि बॉल याचं योग्य असं संपर्क इलो नाही त्याच्यामुळे डॉट चेंडू बोगूक मिळत आहे. चांगल्या मधना मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर बारक्यानं अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन केला. या अंतिम सामन्यात बोगूक लगात कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळी. पुढचा चेंडू बाउन्सर चेंडू होतो आखाड्याच्या पैलाडीत कटक्यार बॉट जागर पलटी टांगो पलटीनी घोडो परार म्हणूक लगात देखनो फटको या ठिकाणी बॅट मधना या चौकारात धावसंख्या वाढता धावसंख्या होत आहे 9 धावा. 9 धावसंख्या 7 बऱ्यावरती बहुक मिळत आहे. पुन्हा एकदा बारक्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडवरती फिरोज सिंदगी पुन्हा एकदा देखनो फटकवतो मिळवून देत आहे 1 धाव. या एका धावेन धावसंख्या होत आहे 11. 10 धावसंख्या 7 बऱ्यावरती बहुक मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू षटकातले अजून बघू गेला तर 2 चेंडू शिल्लक म्हणजे 2 चेंडवांचा खेळ शिल्लक आणि खेळूक सज्ज असतात तो फिरोज सिंदगी. बऱ्याच गोलंदाजांची ज्यांना केला जिंदगी बरबाद असो फिरोज सिंदगी स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असा लेगसाच्या दिशेक खेळायचा प्रयत्न सुंदरसा क्षेत्ररक्षण भोग मिळत आहे. म्हणूनच म्हटला जाता व्यवहारास व्यवहार म्हणजे निखोलचं कौशल पवार. अतिशय देखणा असा क्षेत्ररक्षण कौशलच्या माध्यमातून निखोल गावचं विराट कोहली म्हणजे कौशल पवार ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असा क्षेत्ररक्षण बघूक मिळता. लेगसाच्या दिशेक तीक्ष्ण अशी नजर देखनो फटको आखाड्याच्या पगलाडीत खटक्यावर बॉट जागर पलटी इला मनात गेला दुकानात आली लहर गेलो कर असं फलंदाज म्हणजे फिरोज सिंदगी याच्या माध्यमातून जिंदगी बर्बाद केली जातात. ती बारक्याची पहिल्या षटकात 14 धावांची लयलूट हैसर केली जातात आणि आता मात्र समीकरण शिल्लक असा आता म्हणजे 18 चेंडू आणि 37 धावा. 37 धावा करूक लागतील अंतिम सामनो जिंकायचो असा तर म्हणूनच म्हटला जाता किशात असा दमडी तर खाऊक मिळत कोंबडी. जर प्रतिभा सिद्ध करायची असतात चषकावरती नाव करायचं असतात तर चांगली कामगिरी आपल्यास करूक लागत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असतात तो ऋषी. ऋषी विरुद्ध सामनो रंगीत अशफाक मदार दर्जेदार सहयोग खेळाडू. पहिलो चेंडू उडवायचा प्रयत्न होतो असफल ठरलो. डॉट चेंडू बघूक मिळत आहे. धावसंख्या स्थिरावत आहे 14 धावेवर. ऋषी याचा पुढचा चेंडू केलूक सज्ज असतो अशफाक खराब असो चेंडू होतो पंचांचा इशारो व्हायचा येता. पॉट सावरीत नाना सारंगाच्या माध्यमात चांगला असा विकेट किपिंगचा काम बघू मिळता. जवळजवळ 95 किलोचा हो विकेट किपर अप्रतिम असा विकेट किपिंगचा काम करता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येता बघता भाजी मागता जिलेबी करायचो तो नरकासून पण तयार झालं संकासून म्हणूक लागत. धाव संख्या होत आहे 16 धावा. 16 ही धाव संख्या 7 बऱ्यावरती बघूक मिळत आहे. ऋषीचं पुढचं चेंडू केलूक सज्ज असतात पुन्हा एकदा अशफाक मदार पंचांचा इशारावर हैसर येता. 9 चेंडूचं अतिरिक्त धावेत हैसर वाढवता. धाव संख्या होत आहे 7 बऱ्यावरती 11 धावा. ऋषी एवढे चुका करता आपण कोणच काय बोलत नाही का बोलणार नाहीत आपण सांगताय आपलीच मोरीनी मुताक चोरी असं म्हणू लागत. आपलंच फलंदाज काय बोलणार आपलंच गोलंदाज सांभाळून घेऊ कावा. शेवटी गावाचो बाहेरचो खेळाडू तर आणू शकत नाही गावातलोच आपल्यास तयार करूक पाहिजे म्हणून कोण काय बोलत नाहीत. पुन्हा एकदा ऋषी गोलंदाजी मार्क वरती सज्ज
स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असतात तो अशफाक देखनो फटकवतो तेवढाचा सुरेख असा क्षेत्ररक्षण भोगूक मिळत आहे आम्याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावत आहे ती अजून 17 धावेवरती 17 धावेवरती धावसंख्या स्थिरावत आहे पुन्हा एकदा सामना चालू होत आहे ऋषी ह्याच पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात अशफाक सुंदर चेंडू आणि अप्रतिम अशी गोलंदाजी बघूक मिळत आहे तरीच मंदार मगाशी म्हटलंय ऋषी आतमध्ये गेलो होतो मी बिर्याणी खात होतोय पहिलो पंख्या कसो हात लावला आणि सगळ्यांच्या कपाळा कसो लावी मत तेव्हाच याचं ही कमी असं आता म्हणजे मगाशी पण बघितलंय चांगलं यश हळदणकर आउट केला होतो आता बघितलंय तो अशफाक मदारक अटक ह्या आउट केल्यानं म्हणजे लड्डू मुत्या ग अवतार घेईन पण या कौशल्य कोकण म्हटला की अशीच गोष्टी होत असतात नवीन फलंदाज दाखल झालो या ठिकाणी साई सनगरे जबाबदारी घेऊ लागत करणार रंगतदार अवस्थेत सामना चालू असतात रक्षण बघूक मिळत आहे सुंदर असा क्षेत्ररक्षण न्यूकॉल संघाच्या माध्यमातून सर बघूक मिळत आहे पुढचा चेंडू ऋषी येतो साई सज्ज असतात टॅप करायचा प्रयत्न होतो परत एकदा असफल ठरलो सलग 2 चेंडू निर्धाव फेकले जातात परत एकदा ऋषीच्या माध्यमातून फिरोज पण थोडस खवळलेलं असता साई का सांगता आज जर असंच खेळत राहिलं तर अंतिम सामना जिंकायचा जर ध्येय असतात स्वप्न असतात भंगात पुढचा चेंडू ऋषी येतो मगाशीच म्हटलंय जवळजवळ 95 किलोचं विकेट किपर नाना सारंग आपला पॉट सवरीत जबरदस्त विकेट किपिंगचा काम साध्य करता बाकी काय काम करीत काही इशारू नका पण बाकी विकेटच्या पाठी मात्र जबाबदारीने तो खेळत असता धावसंख्या होत्या 7 बऱ्यावरती 19 धावा 19 धावसंख्या 7 बऱ्यावरती भोगवत आहे मगाशीच बोललंय आता माती लावल्या आणि पुन्हा एकदा सज्ज असतात तो ऋषी सुंदर फटकवतो तेवढाचा चांगला असा क्षेत्ररक्षण बघूमित आहे न्यूकॉल संघाच्या माध्यमातून 2 षटकांची समाप्ती होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 19 धावा 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकूक 32 धावांची आवश्यकता म्हणजे 16च्या सरासरीने खेळूक लागत या ठिकाणी ऑल पलटून या संघात आणि जोपर्यंत फिरोज स्ट्राईकवर असा तोपर्यंत यो सामनो हाय व्होल्टेज सामना होत यात काय शंका नसतात कारण फिरोज एक नावाजलेलो फलंदाज तगडो फलंदाज म्हणून ओळखलो जाता आणि हे का रोखूक बघ्या खरीच ब्रह्मास्त्र वापरला जात आहे अमय बारगोडे ह्याचा प्रयोग केला जात आहे 3ऱ्या षटकाची जबाबदारी त्याला दिली जात आहे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 32 धावांची आवश्यकता असतात विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असतात आशिष कोसुम याच्या माध्यमातून बक्षीस लावला जात आहे जर विकेट प्राप्त केल्यानंतर 100 रुपयाचा पारितोषिक जाहीर केला जात आहे अमय विरुद्ध फिरोज तेंदिगी पंचांचा इशारा इसर येता करलो संकासूर धावसंख्या होत आहे 20 धावा अम्या याचा पुढचा चेंडू परत एकदा खराब असा चेंडू फेकलो जाता पंचांचा इशारा हैसर येता बघता भजी मागता जिलेबी वाईट चेंडूचा इशारा हैसर येता आणि 7 बऱ्यावरती नोंद घातली जातात ती म्हणजे 21 धावांची पुन्हा एकदा आम्याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात तो फिरोज जिंदगी पंचांचा इशारा हैसर येता नो चेंडूचा इशारा खराब अशी गोलंदाजी 16 चेंडू फेकले जातात अमयच्या माध्यमातून 22 धावसंख्या 7 बऱ्यावरती भोगूक मिळता सुंदर चेंडू देखनो फटको आखाड्याच्या पहिल्या डीत खटक्यार बॉट जागर पलटी इला मनात गेला दुकानात
देखणं फटको फिरोजच्या बॅट मधला बघू मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतात. पुन्हा एकदा सुरेख असो फटको आपल्याला बघू मिळत आहे. घुटना टेक आणि तमाशा देख असो फटको. धाव संख्या होते 7 बाऱ्यावरती 30 धावा. सामनो जिंकूक अजून 21 धावांची आवश्यकता असतात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 21 धावांची आवश्यकता. बरोबर ना? नाही तर वानेन मारतील चुकलं तर. कारण प्रेक्षक वर्ग पण तास बघित असतात. माझे कधी चुकतात नाही कधी वानेन मारता बाय. पुढतो चेंडू पंचांचो इशारो एका धावेन धाव संख्या वाढता. धाव संख्या होत आहे 31 धावा. 31 म्हणजे 31 धावा म्हटलं जात आहे. नाना पण खवाळे दिसता. जवळ जाऊन सांगितलं आणि माझ्या जर असाच करत राहिलं असतं झोपेतला उठलेला पवार पण तुका चौकार ठोकीत. म्हणजे तुका कशी गोलंदाजी करूक लागा आता बघ. आम्ही पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्जा. पुलटॉ चेंडू होतो. सुरेख असा क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे. विराज कदम उर्फ बारक्याच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेक देखणं असा क्षेत्ररक्षण. नावान बारके आहे परंतु कामगिरीत मात्र तो लय मोठं असा. खरोखरच चांगला क्षेत्ररक्षण हे सर बघूक मिळत आहे. अमय याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात तो फिरोज सिंदगी. फिरोज विरुद्ध अम्या अशी लढत बघूक मिळत आहे. आणि यावेळेस मात्र सुरेख असो झेल ऐसा टिपलो जात आहे आणि बाद होतोय तो फिरोज सिंदगी. अम्याच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली जात आहे जिंदगी. खरोखरच खेळाडू वृत्तीचा काय प्रदर्शन असतात त्या फिरोजकडनं बघूक मिळाला. पंचांचा इशारा देण्याच्या आधीच मैदान सोडला जात आहे. धावसंख्या आतापर्यंत 7 बाऱ्यात 31 धावा. सामना जिंकूक 20 धावांची आवश्यकता. फिरोजसाठी खरोखर टाळ्या होत पाहिजे. सगळ्या प्रेक्षकांका पण सांगतंय खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन पंचांचा इशारा यायच्या आधी मैदान सोडला जाता. न्यूकॉल संघात पण सांगताय आपण पण टाळ्या वाजवक पाहिजे कारण खरोखर दाद देण्यासारखं असा आणि ह्या प्रत्येक मैदानावरती घडूक हवा. खरोखरच ह्याच असा क्रिकेट परत एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. पंचांचा इशारो वाईट +1 2 धावांचा इशारो हैसर येता आणि या 2 धावेन धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 33 धावा. 3 3. कैलास रूप आप्पा शिर्के मैदानावर दाखल झालोय. गेली 2 दशका ज्याचा क्रिकेटवरती अधिकार असा असो आप्पा स्ट्रायकिंग एंडवर जबाबदारी मात्र मोठी असतात कारण कमी चेंडूत जास्ती धावा करू लागतील. फुलटॉस चेंडू होतो आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज ऐसर बाद होता. मोठा यश मिळत आहे या ठिकाणी न्यूकॉल संघाक. धावसंख्या होत आहे 33 धावा. 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर यश गव्हाळी मागचे 2 सामने म्हणजे क्वार्टर फायनल सेमीफायनल गाजवलेले खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असतात तो साई सनगरे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता असतात. पहिलं चेंडू टॅप केलं जाता. आखाड्याच्या पहिल्या अडीत चेंडूचा प्रवास येत आहे चौकार. या चौकारात धाव संख्या वाढताय. धाव संख्या येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकूक 14 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक सामना हृदयाचं ठोकवणारा सामना असा एक हाय व्होल्टेज सामना सर बघू मिळता. यावेळेस पॉइंटच्या दिशेक चेंडू टोलावला जात आहे. एकेरी धाव मिळतात जशी वडी बोलवतात तसं चेंडू भलवायचा प्रयत्न साईच्या माध्यमातून होता. धाव संख्या होत आहे 38 धावा. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुरेख आणि देखनो असो फटको बुलेट शॉटचा प्रयोग साईच्या माध्यमातून बघू मिळतात. या चौकारात धाव संख्या होत आहे 43 धावा. इंग्रजीत जे का 43 म्हटला जाता
ते 43 धावसंख्या बघू मिळत आहे. 42 धावा, 4/2, 42 धावा. 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. संघाचो संघनायक नाना सारंग. HP गॅसवर असा म्हणजे HP गॅसवर नव्हे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. टार्गेट 51च असा. मायझॅनो मगाशी तुमचं कौतुक केलंय, शिस्तबद्ध म्हटल्याने माझीच मारता. झालो कोळक्षा तुमचं. आणि बोल्ड आउटच्या स्वरूपात फलंदाज हैसरबाद होत आहे. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 42 धावा. 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कंपल्सरी चेस हो नियम. संतोष मी सांगतो ते काय म्हणतोस. कंपल्सरी चेस असा. 2 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. देख लो फटको. आखाड्याच्या पालेडीत येत आहे चौकार. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस ह्यो नियम लागू असत अंतिम सामन्यासाठी पण. आणि अंतिम सामन्याचं मानकरी संघ ठरताय शिवगर्जना निवखोल संघ. तो पडल. तर